मित्रांनो, पीक विमा वाटप सुरू असतानाच ज्या शेतकऱ्यांची जे केवायसी झाली होती अतिवृष्टी अनुदानासाठीची, त्या शेतकऱ्यांना सुद्धा ह्या अतिवृष्टी अनुदानाचे जे रखडलेलं अनुदान होतं ते केवायसी केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर या रक्कम वितरित होण्याला सुरुवात झालेली आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ते जिल्हे कोणते आहेत, त्या जिल्ह्यातील तालुके कोणते आहेत आणि शेतकऱ्यांना हेक्टरी किती रुपये रक्कम मिळालेली आहे, त्याचबरोबर तुम्ही जर इतरत्र जिल्ह्यातून असाल आणि तुम्ही केवायसी केलेली असेल आणि तुमच्या खात्यावर अद्यापही या रक्कम वितरित झालेल्या नसतील, ते सुद्धा आपण आपल्या व्हिडिओमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत। तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेल आयकन बटन आहे ते दाबायला विसरू नका। तर नमस्कार मित्रांनो, मी राज सुरेत्र, स्वागत आहे कृषीमन यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, सर्वात अगोदर तुम्हाला सांगतो, तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातून असाल आणि तुमच्या खात्यावर या केवायसी केलेल्या रकमा ह्या वितरित झालेल्या असतील तर ते सुद्धा मला कमेंट करून सांगायचं आहे। तर मित्रांनो, सर्वात अगोदर बघूया अतिवृष्टीचं जे अनुदान आहे ते जळगाव जिल्ह्यातील जे पीक विमा वाटप सुरू झालं होतं त्यानंतर मित्रांनो जे अनुदान होतं अतिवृष्टीचं ते सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होण्याला सुरुवात झालेली आहे, ज्याच्यामध्ये जवळपास बघायचं झालं मित्रांनो, शेतकऱ्यांना जवळपास 13,600 ते 13,700 हेक्टरी या रकमा वितरित झालेल्या आहेत। जे शेतकऱ्यांनी केवायसी केली होती अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रकमा कालपासून वितरित होण्याला सुरुवात झालेली आहे। त्यानंतर मित्रांनो, यवतमाळ जिल्ह्यातील काही तालुक्यातील शेतकऱ्यांनी म्हणजे पुसद वगैरे तालुक्यातील शेतकऱ्यांनी केवायसी केलेल्या होत्या, तर त्या तालुक्यातील शेतकऱ्यांना जवळपास 13,500 रुपये, त्यानंतर मित्रांनो 13,400 रुपये या पद्धतीच्या रकमा ह्या हेक्टरी अनुदान म्हणून जमा झालेल्या आहेत। त्यानंतर मित्रांनो, बुलढाणा जिल्ह्यातील सुद्धा बऱ्याच तालुक्यातील म्हणा किंवा बऱ्याच शेतकऱ्यांना या रकमा वितरित झालेल्या आहेत, ज्याच्यामध्ये जवळपास मित्रांनो बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी 13,000 रुपये रकमा या वितरित झालेल्या आहेत, ज्याच्यामध्ये खामगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना सुद्धा या रकमा वितरित झालेल्या आहेत। त्याचबरोबर इतर तालुक्यातील सुद्धा, आता मी व्हिडिओ फार मोठा होत जाईल मित्रांनो, प्रत्येक तालुका वाईज नाव घेतलं तर एक शॉर्टकटमध्ये व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करत आहोत आपण। तर वाशिम जिल्ह्यातील मंगळूरपीर तालुक्यातील सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यावर या अतिवृष्टीच्या रकमा या वितरित झालेल्या आहेत। त्यानंतर मित्रांनो, छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा या रकमा वितरित झालेल्या आहेत, म्हणजे अतिवृष्टीचं जे अनुदान आहे ते छत्रपती संभाजीनगर मधील जवळपास गंगापूर वगैरे तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर या रकमा वितरित झालेल्या आहेत। धाराशिवमध्ये अद्यापही या रकमा बाकी आहेत। धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी हे आता अतिवृष्टी अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत। त्यानंतर मित्रांनो, जालना जिल्ह्यातील जे आपण पाठीमागे एका व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेतली होती, जालना जिल्ह्यातील जे गैरप्रकार आढळून आले होता, म्हणजे ज्या अतिवृष्टीचं जे अनुदान होतं जवळपास 50 कोटीच्या जवळपास जी रक्कम होती, जे शेतकऱ्यांना द्यायची होती, वाटप करायची होती, तीच रक्कम अधिकारी लोकांनी गिळलेली होती आणि शेतकऱ्यांना अद्यापही या रकमा ही केवायसी केलेल्या शेतकऱ्यांना अद्यापही या रकमा वितरित झालेल्या नाही। त्या कारणास्तव जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सध्या तरी या रकमा वितरित होण्याचे चान्सेस नाहीत, प्रतीक्षाच करावी लागणार आहे। त्यानंतर मित्रांनो, अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा अद्यापही केवायसी केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर या रकमा वितरित झालेल्या नाहीत। जर मित्रांनो तुमच्या खात्यावर या रकमा वितरित झाल्या असतील ते सुद्धा मला कमेंट करून सांगायचं आहे। बुलढाणा जिल्ह्यामध्ये, त्यानंतर बघायचं झालं मित्रांनो, यवतमाळ जिल्ह्यातील सुद्धा काही तालुके सोडले, म्हणजे बरेच तालुके असे आहेत त्याच्यामध्ये केवायसी करून सुद्धा त्यांच्या खात्यावर या रकमा वितरित झालेल्या नाहीत। अद्यापही ज्या शेतकऱ्यांची केवायसी झालेली आहे त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर यवतमाळ जिल्ह्यातून असो किंवा इतर जिल्ह्यातून असो त्यांच्या खात्यावर देखील या रकमा वितरित होणार आहेत। आणि तुम्हाला देखील केवायसी करून बरेच कालावधी लोटलेला असेल आणि तुम्हाला देखील या रकमा वितरित झाल्या नसतील ते सुद्धा मला कमेंट करून सांगायचं आहे। तुमचा जिल्हा, तुमचा तालुका कमेंटमध्ये सांगायचा आहे। तर ही होती छोटीशी माहिती मित्रांनो अतिवृष्टी अनुदानाबद्दल। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा। धन्यवाद।